अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. हा अनुभव आहे रमेश काशीनाथ जोशी, परभणी. गजानन महाराजांनी दिली संतत्वाची प्रचिती. जय गजानन. संत परम कृपाळू असतात. जगाची वागण्याची रीत कशीही असली तरी संत कृपादृष्टीनेच पाहतात. याचा अनुभव गजानन महाराजांनी मला दिला. लहानपणापासून माझा देवावर विश्वास नव्हताच असं जरी म्हणता येणार नाही, तरी मी देवाला कधीही नमस्कार करायचो नाही असं म्हणायला हरकत नाही. फार काय, मी परभणी गावात ज्या त्रिमूर्तीनगर भागात राहतो तिथे शेजारीच म्हणजे अगदी घराला लागूनच गजानन महाराजांचे मंदिर आहे. तिथे देखील मी कधी गेलो नाही. वास्तविक 1989ला माझ्या शेजारीच श्रीमान लंगर सरांनी संत गजानन महाराज मंदिराचे बांधकाम सुरू केले. मला सरांनी वारंवार विनंती केली की बांधकामासाठी पाणी लागेल, तुम्ही पाणी द्या, पण मी सरळ टाळले. 1990पासून मंदिरात विविध कार्यक्रम सुरू झाले. माझं राहणं शेजारीच. लंगर सर मला ऋषीपंचमी आणि प्रगट दिनाची पत्रिका द्यायचे, पण मी कधीही कार्यक्रमाला तर नाहीच नाही, पण प्रसाद घेण्यासाठीही मंदिरात गेलो नाही. असा मी रमेश काशीनाथ जोशी. फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये बरेच वर्ष नोकरी झाल्यानंतर मी निवृत्त झालो. माझं लहानपण जळगाव जिल्ह्यात गेलं. साधारणपणे मी 4थ्या वर्गात असताना आईने मला प्रथमच शेगावला नेले. त्यावेळी मंदिर अतिशय लहान होते. आजूबाजूला कौलारू धर्मशाळा होत्या. त्यावेळी बालसुलभ मनाने मी महाराजांना जो काही नमस्कार केला तो माझ्या तर स्मरणात नाही राहिला, पण कदाचित त्यांच्याजवळ मात्र त्याची नोंद झाली असावी. मला 2 मुलं आहेत. इसवी 2004मध्ये माझ्या मोठ्या मुलाचं राहुलचं लग्न झालं. त्यानंतर स्वाभाविकपणे आम्ही गोड चाहुलीची वाट पाहू लागलो, परंतु तशी काही चिन्ह दिसेनात. म्हणून आम्ही डॉक्टरांचे मत घेतले. डॉक्टरांनी विपरीत मत दिल्यामुळे आमच्या मनावर दडपण वाढलं. मग अनेक डॉक्टरांच्याकडे गेलो आणि सर्व प्रकारच्या टेस्ट केल्या, परंतु टेस्ट ट्यूब बेबी या तंत्रज्ञानाचा वापर केला तरी देखील मूल होणार नाही असा निष्कर्ष त्यांनी काढला आणि आमचा सर्व परिवार अत्यंत निराश झाला. माणसावर कठीण प्रसंग आला की त्याला देव आठवतो. या सर्व घडामोडीत मधल्या काळात मी आणि माझ्या परिवारांनी मुक्ताईनगर येथील शालिनी अंबा आई यांचा गुरुमंत्र घेतला. त्या मूळच्या गजानन महाराजांच्या भक्त आहेत. त्यांनी शेगावच्या पायी वाऱ्या केल्या आहेत. गजानन महाराजांची भक्ती हाच त्यांचा मूळ आधार आहे. मी लहानपणापासून दूर होतो, परंतु लहानपणी आईने माझे नाव शेगावला नोंदवल्यामुळे मी त्यांच्या दृष्टिक्षेपातच होतो. महाराजांची कृपादृष्टी असली की ते आपल्या नकळत योग्य मार्गाने संत दासगणूंनी गजानन अष्टकात म्हटल्याप्रमाणे आलास जगी लावण्या परतुनी सुवाटे जन या ओळीचा प्रत्यय दिल्याशिवाय राहत नाही. आमच्या गुरुमाऊलींनी सुनबाईच्या कानात कानमंत्र दिला. त्यानुसार रोज रात्री 3:30 म्हणजेच 3:30 वाजता आंघोळ करायची. यावेळी आकाशात शुक्राचे दर्शन घ्यायचे व एका पायावर उभे राहून श्री गजानन महाराजांच्या लहान पोथीची 108 पारायणे करायची आणि 19 पौर्णिमेला मुक्ताईनगर येथील रेणुकादेवी अथवा माहूरच्या देवीचे दर्शन घ्यायचे असे सांगितले. यानुसार सुनबाईने पारायण सुरू केले व मी दर पौर्णिमेला मुक्ताईनगरला
जाणे सुरू केले. सर्व कुटुंबाचे मन एकाच गोष्टीकडे केंद्रित झाले होते. मनात प्रत्येकजण महाराजांना प्रार्थनाही करीत होता आणि सूनबाईचा 108 पारायणाचा दिवस उजडला. त्याच दिवशी तिने प्रकृतीविषयक तक्रार केल्याने तिला दवाखान्यात न्यावे लागले. सोनोग्राफी करावी लागली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 24/11/2008 मला नातू झाला. त्या दिवशी माझे डोळे आनंदाने भरून आले. कदाचित अष्टसात्विक भाव वगैरे काय म्हणतात ते दाटून आले असतील. मनात गुरुमाऊलीला नमस्कार केला आणि त्या माध्यमातून गजानन महाराजांनी संतत्वाची प्रचिती देऊन मला जवळ केलं. म्हणून मनोमन त्यांच्या चरणी लीन झालं. आता वयाची 65 वर्ष पूर्ण झालीत. वयाच्या 50-55पर्यंत देवळात न जाणारा मी आता मात्र दिवसाचा बराचसा वेळ तिथे बसलेला असतो. तेव्हा प्रसादालाही न जाणारा मी आता मात्र महाराजांच्या उत्सवाच्या प्रसादासाठी लोकांना अगदी अंतःकरणापासून आमंत्रण देत असतो आणि आमंत्रणांचा मान ठेवून जेव्हा ते येतात तेव्हा मंदिराच्या दारातच हात जोडून त्यांना म्हणत असतो, श्री गजानन, जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल ID द्वारे जरूर कळवा. धन्यवाद.